देव बरो गी मस्त बरो पळय आ भोव बरो खंय खंडीत देव बरो पळया मार्तानी सॉरी समार्याची स्त्री आनी जेजू थंय तांचें कन्वर्सेशन जातालें उलोवणें जाताना मार्ता एक सांगता आनी उपरांत जेजू ताका एक जाप दिता कसली जाप दिता गे म्हळ्यार तुमी देवाक आराधन करूंक जेरुजलेमाकी येचे नाका दोंगराकी वेचे नाका म्हळ्यार कांले तशें जाल्यार देवाक आराधन करूंकय तूं खंय आसाय थंय तूं देव येता पळय देव बरो तूं खंय एवेलेबल आसाय देव थंय येता तूं जर तर वॉशरुमांत बसून देवाक नियाळ करता जाल्यार थंय देव आसा गी म्हाका दिसाडाबात प्रकटन येवचेंत वॉशरुमांत टॉयलेटान बसून म्हाका लज दिसना जाय सांगू कित्याक म्हळ्यार हांव वागता न्हय देवाक कळटा गी ना देखून म्हाका देवाक चड्ड प्रकटन येवची ते धाडात अशें सांग म्हणून देखून देव जावन आसा आत्मो देव जावन आसा कितें ताका आराधन करतल्यांनी आत्म्यान आनी सातान आराधन करा जाय कळ्ळें देखून आमी हांगा आयल्या कंडी जावन आमी आत्म्यान आनी सातान आराधन करूंक आयल्या आमी जाल्यार जेजू सांगता आमी जाल्यार जाणा आसल्याक आराधन करता कोणाक आमकां जाणा आसा खंडीत आमकां जाणा आसा देखून आमी धांव आयल्या कितलेंय पयस आमी पळोवना न्हय आमी महिला पयस पळोवन आमी कोणाच्या मोगान आयल्या लिना बायच्या मोगान आमी खंडीत येवना ती हांगा आसली न्ही आतां लिना बायन आमकां जेजूच्या नांवान आपयलां देखून आमी जेजूच्या नांवान आमी धांवन आयल्या सोम्याक आराधन करीत जाय सोम्याक स्तुती करीत जाय म्हणल्या उद्देशान आमी आयल्या देखून ह्या वेळार पळया देवाक आराधन करच्या पयलीं आमची परिस्थिती पळया आमी इल्ली न्हय नाल्यार आमकां आराधन करूंक कशें जायत हें नवी मस्तू जाणां तुमी आसात खंडी जावन जर तर देवान आमकां कितें केलां म्हणून आमकां कळल्यार आमकां ताका काळजान तावन स्तुती करूं जाता न्हय जायचे की काळजान तावन स्तुती करूं तुमच्या खारकोळांत फेमस कालें मुडबिद्रे खारकोळ पुरो हांव पळयतना गोमटेश्वरा न्हय हांवें पळयलें गुगलान सर्च करून श्रावणा बेळगाळांत एक गोमटेश्वरा तो 72 फीट 57 फीट कितें हायट आसा 57 फीट 57 म्हळ्यार कितलें हांव मातसो कितलो 5.8 तशें आसा 6 फीट सो 57 म्हळ्यार कितें दौडलो तो एकात्त पात्रांनी केल्लो कितल्या पात्रांनी एकात्त पात्रांनी ताका आकार दिल्लो न्हय देवाचें उतार मोगाच्या भाऊ भयणीनो नीज जावन तुमकां आकार दिता कान दिता पयलें तो कसो आहलो तो फातर व्हडलो कोणाक खंयच्याय एका गुडयार आसुल्लो तो फातर वय गी ताका जीव आसुल्लो गी आतां मनशांनी देव करन घाला पूण ताका आतां जीव ना आसूं न्ही पूण हांव आनी तूं सांपेद्रूच्या पत्रांत पळयल्यार जीव हे फातर खंय ते फातर आमी खंय आसल्या म्हळ्यार एका गुडयारत पडोवन आसल्या फातराक जीव आसा गी ना आनी त्या पात्राक कालें गेलां वता गी देवान शुभवार्ते मुखांतर आकार दिला कान दिला मोगाच्या भाऊ भयणीनो आत्म्यांत आमी मेल्ल्या न्हय आत्मीक रितीन आमी जर तर पळोवंक गेल्यार हरयेकली हांगा आसली आनी हांगा नासली सक्कड आमी मेल्ल्या पूण जेजू क्रिस्ता मुरीफात आमकां कितें मेळ्ळें जीव मेळ्ळो हो जीव आमकां मेळटाना आमकां देवाक आराधन करूं जाता हें पळया आमी कसो जीव मेळ्ळो म्हूण एफेस घरान बरयल्लें पत्रांत कोंकणीन काडा चॅप्टर 2 वर्स नंबर 1 तुमच्या अप्रदा आणि पथकावरवी एक खलार तुम्ही मेल्ल्यात तुमच्या अपराध आणि पथकावरवी एका काळार तुम्ही मेल्ल्यात एका काळार तुम्ही काल जाल्ल्यात मरण पावल्या मेल्ल्यांक जीव आसा गे ना हे आत्मीक रितीन मेल्यात कशें आत्मीक आत्मो देवातावन पयस गेला या आत्मो मेला सक्कड ओके मेल्ल्यात तवळ तुम्ही या संसाराचे कोटे वाटेन चलोवन आसल्या या संसाराच्या कोटे वाटेन आमी चलोवन आसल्या ओके अंतराला वयल्या आत्मीक निवासियांच्या
अंतराळा वयल्या आत्मीक निवासांच्या अधिपतीक अधिपातीक तशेंच देवाचे उतार मोस्तून चलतल्या मध्ये ओके रास करता त्या आत्म्यांक तुम्ही काळ जावन चलतल्या म्हळ्यार देवसाराक काल जावन आमी चलतल्या आमी पातकाचे गुलाम जावन आसल्ल्या खंयचे पातकाचे पातकाचो सांबाळ मरण ताचो अधिपाती पातकाचो अधिपाती कोण म्हळ्यार सैतान आनी ताचे आमी खान जावन आसल्या गुलाम आमी ताचे खान जावन आसल्या गुलाम स्लेव सो कितें पाताक सांगता तें मात्र आमी करता पातकाचो धनी कोण म्हळ्यार सैतान तें सगळें करता पूण आमकां हांगा हें मस्त गरजेचें खंयचें म्हळ्यार आतां वर्स नंबर 4 आतां वाच बाय देवान आमचो ओके ताणें केल्या अधिक मोगा पासून पातका वरवीं मेल्ल्या आमकां क्रिस्त सोवे पुनर्जीवन केली आं देवाच्या दयेन तुमकां सडवण मेळ्ळी पळया कितलें सुबीत आसा पळय कितें म्हणटा देवाचें उतार देवान आमचो ताणें केल्या अधिक मोगा पासून देवान म्हजो आनी तुजो केल्ल्या अतीक मोगा पासोत पातका वरवीं मेल्ल्या तो पात्रा बरी आसल्या पातका वरवीं काल जाल्ल्या मरण मेल्ल्या म्हाका आनी तुका कालें गेलें क्रिस्त सोवे पुनर्जीवन केलें आतां आमकां पुनर्जीवन केलें ओके कोण कन्नड आसा ओके 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 पातका वरवीं मेल्ल्या आमकां क्रिस्त सोवें कालें केली पुनर्जीवन केली हें कोणाच्या दयेन जाल्लें काम देवाच्या दयेन जाल्लें काम मेल्ल्यांक कालें करूं जाता की आराधन करूं जाता की मेल्ल्यांक ना स्तुती करूं जाता की ना बरीं कामां करूं जाता की ना ಕೈಯೇ ಕೊರುವುದಾಯ್ನ ಸೊ ಸತ್ತವರಿಗೆ ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಸತ್ತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಯಾಕೆ ಆ ಒಂದು ಕಾಡಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಬಂಡೆ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಬಂಡೆಗೆ ಯಾರಾದರೂ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತೆಗೆದ್ದು ಈಚೆ ತಂದು ಇಡಬೇಕು, ಇಲ್ಲಾದರೆ ತೆಗೆದ್ದು ಆಚೆ ಕೊಂಡು ಇಡಬೇಕು ಅಲ್ವಾ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುತ್ತಾ? ಆ ರೀತಿ ಇದ್ದೆವು ನಾವೆಲ್ಲರೂ, ಅಂದರೆ ಸತ್ತಿದ್ದೆವು. मेल्ल्याव पूण अपार काकुळतीन बोरलेल्या देवान केल्ल्या अदीक मोगा पासो ताच्या पुता मरिफात आमकां कितें दिलां? पुनर्जीवनपण. हें पुनर्जीवनपण कोण अनुभव करता? देवाचें पुनर्जीवनपण जेजू क्रिस्ता मुखांतर मेळ्ळां तें पुनर्जीवनपण कोण अनुभव करता? ताका काळजान तावन देवाक आराधन करून ताका स्तुती करूं जाता. पळया, आमी पळयतना गोमटेश्वर आमी ताका दूद आनी वतून पुरा अभिषेक करतात न्ही. हां, आमी पातोरुत्तू जावन आसलें, पूण आमकां आकार कोणें दिल्लो? देवान जेजू क्रिस्ता मुखांतर ह्या ताच्या उतरान आमकां जिवीत दिलां आनी आमकां अभिषेक केला. जायते कशें अभिषेक केला? दुदान न्ही, जायते जेजूच्या पवित्र रक्तान आमकां अभिषेक केला. कशें? पवित्र रक्तान. पळया कशें आमी तितली मोलादीक मोगाच्या भाऊ भयणीनो, दुदान न्ही, जायते नाच जावच्या दुदान न्ही, बगार जेजूच्या पवित्र रक्तान आमकां धुवन अभिषेक केला. म्हळ्यार तूं मोलादीक, तूं मोलादीक, तूं मोलादीक. आमकां गोत्ता आसा गे आमचें मोल? क्रिस्ताच्या मुखांतर आमी मोलादीक, मस्त मोलादीक. भांगाराच्या किसड मोल आमकां दिल्लें. पळया, एका मनशाक जर तर आमी एका मनशा पासत मेल्यार आमी एक नॅचरल मनीस न्ही, देव न्ही. आसा देव घेवं, पूण देवानच येवन एका मनशा पासत मोरचें या ताका थंयच्यान बचाव करचें म्हळ्यार एक व्हडलें कालेंगी, म्हळ्यार व्हडलें कालें म्हणटात, व्हडलें एक भाग आमचें ताच्या की म्हळ्यार व्हडलें असर हें कालेंगी. म्हळ्यार देवान म्हाका जेजू क्रिस्ता मुखांतर ಕಾಲೆ ಕೆಲ ಸೆರ್ಗಿನ್ಸೋ ದೈಜಿ ಕೆಲ. ತಂದೆ ದೇವರು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತರ ಮುಖಾಂತರ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ದೇವರ ಮಕ್ಕಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ದೇವರ ಮಗನನ್ನಾಗಿ ನನಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನೀಗ ದೇವರ ಮಗ. ಹೇಗೆ? ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತರ ಮುಖಾಂತರ, ಅವರು ಸುರಿಸಿದ ರಕ್ತದ ಮುಖಾಂತರ. ಇದು ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು. देखून मोगाच्या भावी न्ही, देवान आमकां अभिषेक केला, देवान आमकां रक्तान अभिषेक केला. ताच्या रक्ताक जावं जय. हें कळ्ळो केदाळय देवा विरोध वसाना. कोणा विरोध वसाना? वो कळनातलो कालें करता, देवा विरोध येता. ताका देव नाका,
हे जर तुका कळल्यार तुका देवाक अत्म्यान आनी सतान आराधन करूंक जाता. आज इतलेंत हांव सांगूंक आशेता, ही कूड देवाचें मंदीर जावन आसा मोगाच्या भाऊ भयणीनो. ही शुभ वार्ता आमकां कितें करता गे म्हळ्यार देवाचें उतार आमकां कितें करता गोत्ता गे, आमकां देवबिरांत हाडून येता. कितें ನಮಗೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ದೇವರ ಭಯವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತೆ. ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ದೈವ ಭಯ. ಇದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಇದು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕಿಲ್ಲ ದೈವ ಭಯ? ಯಾಕಿಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ? ಯಾಕೆ ಗೊತ್ತುಂಟಾ? ದೇವರ ಯೋಜನೆ ಏನು, ದೇವರ ಉದ್ದೇಶ ಏನು ನಮಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲ. ದೇವರ ಉದ್ದೇಶ ಮತ್ತು ದೇವರ ಯೋಜನೆ ನಮಗೆ ತಿಳಿದಿದ್ರೆ ನಮ್ಮೊಳಗಡೆ ಏನು ಬರುತ್ತೆ? ದೈವ ಭಯ ಬರುತ್ತೆ. ದೇವಬಿರಂತ देव म्हाका पळयता. मुझे न्ही, हांव ह्या वेळार मात्र न्ही स्तुती करूं, हर एका वेळार मुझे जिवीत. ताकाच हांवें सांगलें, तुमी टॉयलेट येताना थंय देव पळयता, देवाक आराधन करताय तूं, देव तुजे कडेन उलयता. तूं जर तर बार एंड रेस्टॉरंटाक सोरो पियोंक न्ही सोरो पियोंक न्ही, बार एंड रेस्टॉरंटाक की जर तर तूं एक त्या खातीर सोम्या खातीर मागोवंक येता, या तुजी कोणी आसा जाल्यार थंय येता जाल्यार थंय तुजें सांगाता देव आसा. तुका खंयची हें येना, काले आशा येना. आमकां आशा येता न्ही सोरो पियोंक. कित्याक गोत्ता गी? आमचे थंय देवबिरान ना. आमी आनकी व्यभिचार करता. कित्याक? आमचे थंय देवबिरान ना. देवबिरान कशें येता गे म्हळ्यार देवाच्या उतरा मुखांतर येता. देवाची जानवाईस सुरवात देवबिरांत. देखून ह्या वेळार आमी देवाक स्तुती करया. तितलें ती करपा जाय तें. आमी कांय करूंक ना. आमी कालें करूंक जाता? त्या फातराक पळयलें तुमी, ओडली पाज, ताका कांय करूंक जाता गे? हां, कांय करूंक जायना. तर ती खंय गुड्यार थंय पडोन आसली. कोणें उखलून अन्न कालें केलें, अन्न दिलें, ताका आकार दिलो. आकार दिवन ताका कालें केलें म्हळ्यार क्रिस्ताच्या देगेनच बसयलें. आनी हांव न्ही तूं तिंत जावन आसल्या, खंय पडोन आसल्या, हांव पडोन आसल्या म्हाका आनी तुका थंयतान उखलून हाडलें. कोणें गे म्हळ्यार कोणाय न्ही थंय. तें आमी जिंतूंक पुरो ह्या ब्रदरान हाडलें, त्या ब्रदरान हाडलें, त्या सिस्टरान हाडलें. कोणें हाडलें गोत्ता गे? जेजून. देवाच्या उतरान मात्र देवರ ವಾಕ್ಯ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆತಂದಿತ್ತು. देखून मोगाच्या भाऊ भयणीनो, आतां आमी खंय आसां? खंय आसां आतां आमी? जेजूच्या देगेन बसल्या. खंय आसां? आतां आमी जेजू जाल्या. हांव जेजूच्या देगेनंत बसल्या. जेजूच्या देगेन बसुल्लो फाता करता गे? कितलो बरो न्हय, कितलो बरो देव न्ही सांगचें. खंय अन्न घालां, खंय गी आल्ल्या म्हाका आनी तुका आकार, हें आकार दिवचें. ताकाच देवाचें उतार आमकां आकार दिता. आमकां नाकाच. आमकां देवाच्या उतराचे आमकां कालें गोत्ता गे, आमकां ताचें महत्व गोत्तू ना. देखून आमकां नाका. आमकां कालें जायचें म्हळ्यार आमकां रिती रिवाज्यो जायचे. देवाचें उतार नाका. जेजू क्लियरली सांगता एकाडे. कितें सांगता गे? मार्काच्या अध्यायांत 7व्या अध्यायांत तुमी पळयल्यार 13वें वाक्य वाचतात गे. मार्क चॅप्टर 7 वर्स नंबर 13. अशें तुमी पाळन आयिल्ल्या, अशें तुमी पाळन आयिल्ल्या रिवाजे वरवीं देवाचें उतार तुमी निर्फळ करतात. देवाचें उतारच तुमी निर्फळ करून घालतात. त्या आदी जुदेवांक सांगतालो जेजू, ಪರಿಜಯವಾಂಗ್ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರಾಂಗ್ सांगतालो. ಆ ದಿನ ಯೇಸು ಆ ಪರಿಜಾಯರಿಗೆ ಮತ್ತು ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಏನಂದ್ರೆ, ನೀವು ಬೋಧಿಸುವ ಸಂಪ್ರದಾಯಗಳಿಂದಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನೇ ನಿರಾರ್ಥಕ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಅರ್ಥ ಇಲ್ಲದ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವೆಲ್ಲರೂ. ಆದರೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ನಿನಗೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದುದು. ದೇವರ ವಾಕ್ಯ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನೀನು ಖಂಡಿತವಾಗಿ ದೇವರಿಗಾಗಿ ಜೀವಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ದೇವರಿಗಾಗಿ ಬಾಳಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ದೇವರನ್ನು ಸ್ತುತಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ದೇವರನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಪ್ರಿಯರೇ, ಆಗಲ್ಲ. ದೇವರ ವಾಕ್ಯ ನಮಗೇನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಆಕಾರವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಯಾವ ಆಕಾರ ಅಂದರೆ, ಕೊಡುವ ಆಕಾರ ಏನಂದರೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮರು ಮಾತ್ರ. ನಾವು ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಭರಿತರಾಗ್ತೇವೆ. ಏನಾಗ್ತೇವೆ? ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಭರಿತರಾದರೆ ಮಾತ್ರ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ನೋಡಿ, ಹಾಗೆ ಹೇಳಿದೆ ನಾನು, ಕಪಟತನ ಇದ್ದರೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಫೋಲ್ನು ದೌನ್ ತಗ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಕಪಟತನ ನನ್ನ ಒಳಗಡೆ ಇದ್ದರೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಓಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಈಗ ನೀವು ಯೋಚಿಸಿ, ನಾವು ಆಗ ದೇವರನ್ನು ಹೇಗೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತೇವೆ? ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ರಕ್ತ ಮಾಂಸ, ಹೌದಾ? ಫ್ಲೆಶ್ ಮೂಲಕ ನಾವು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ಆರಾಧನೆ ದೇವರ ಮೆಚ್ಚುತ್ತಾರಾ? ರೋಮನವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರ 8ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ
ಹೇಳುತ್ತೆ रक्त मांसा प्रमाणे देवाक मानवंक जायना. पवित्र म्हणा जाल्यार देवाक कशें मेसवयता तूं जाता. आमी जायतलीं जाणां देवाक मेसवंक प्रयत्न करता कशें फ्लॅश या ರಕ್ತ ಮಾಂಸ ವರವಿ ಶರೀರದ ಸ್ವಭಾವ ಶರೀರ ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ ದೇವರನ್ನು ಮೆಚ್ಚಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಶರೀರ ಸ್ವಭಾವ ಇದೆಲ್ಲ ದೇವರನ್ನು ಮೆಚ್ಚಿಸುವುದು ಹೇಗೆ ಅಂದರೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮರ ಮೂಲಕ. ನೋಡಿ, ಇಂಥ ಎಲ್ಲ ಕೃಪೆ ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪಾಪದಿಂದ ನಮಗೆ ಬಿಡಿಸಿದ್ದು ಕೂಡ ಅವರ ಕೃಪೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಒಂದು ಹೊಸ ಜೀವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೂಡ ಅವರ ಕೃಪೆ, ಪವಿತ್ರಾತ್ಮರು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೂಡ ಅವರ ಕೃಪೆ, ನಮ್ಮೊಳಗಡೆ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ತುಂಬಿಸಿದ್ದು ಕೂಡ ಎಲ್ಲ. ಮತ್ತು ನಮ್ಮದೇನಿದೆ? ಎಲ್ಲ ನಮ್ಮದೇ ಅಂತ ನಾವು ಜಂಬ ಕೊಳ್ಚಿಕೊಳ್ತೇವೆ ಅಲ್ವಾ? ಇದೇ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಕಪಟತನ ಹೇಳೋದು. ಇದು ಕಪಟತನ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮೊಳಗಡೆ ಒಂದು ನೆನಪಲ್ಲಿಡಿ, ಕಪಟತನ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮದು ಯಾವ ಮೆಂಟಾಲಿಟಿ ಇರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಜಡ್ಜಿಂಗ್ ಮೆಂಟಾಲಿಟಿ, ಯಾವಾಗಲೂ ಜಡ್ಜ್ ಮಾಡೋದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದೆ ಅಲ್ಲ ಈ ಸ್ವಭಾವ. ಇವತ್ತು ಪವಿತ್ರಾತ್ಮರಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು, ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸ್ಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಆಗಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ನೀತಿವಂತಿಕೆಯನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ? ಇಷ್ಟಪಡ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ನಾವು ಇಷ್ಟಪಟ್ಟು ನಾವು ಸ್ವರ್ಗ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಸೇರ್ತೇವೆ ಅಂತ ನಾವು ಯೋಚಿಸ್ತೇವೆ. आमची स्वनीतीची कामांचं आमकां सर्गी राजाक आपण व्हरतात म्हणून आमी चिंता हें कपट पण दैते. जर तर आज जेजू म्हाका आनी तुका पयलें म्हाका हांगा स्तुती आराधना करच्या लीड करच्या म्हाका आनी तुमकां सर्वांक कितें सांगता गे म्हळ्यार हें काडूंक आशें येता. त्या दीस पारिजेवाडे जेजू उरलेलो एकाच उद्देशा खातीर, एकच उद्देशान तो कपट्यानो म्हणटा. कित्याक गे म्हळ्यार तें कपटपण पयस वसाचें. तुमचें थंय पवित्रोत्म ना, हें ना, देवा सोत्मो ना. देवा सोत्मो ना जाल्यार देवाक स्तुती करूं जायना. तुमी वगडयतात कितें गे म्हळ्यार सासणीक जिवीत कालें उगडयतात. आनी जेजू कित्याक आयिल्लो ह्या संवसाराक? आमच्यो सगळ्यो ह्या संवसाराच्यो सगळ्यो बोरांत उदाना जाल्यार भयंकर दग आसा, देखून बोरांत उदाना जाल्यार बोरांत उदक दिवंक आयिल्लो गी ताका न्ही, सासणीक जिवीत दिवंक. कित्याक? सासणाचें जिवीत दिवंक जेजू आयिल्लो. आनी ಎಂತ तूं वगडायताय जाल्यार, देवाचे योजना विरोधूत तूं काम करताय जाल्यार देव कशें योगोत रावीत मोगाच्या भाऊ भयणीनो. देखून ह्या वेळार देवान आमकां नीज जावन एक व्हरतो अवकाश दिला. काळजान तावन ताका आराधना करूं. ताची कृपा मात्र आज आमकां कृपा वयर कृपा मेळ्ळ्या न्ही. कृपा वयर कृपा. कितलो बरो जेजू न्ही. आमी कांय करूं ना मोगाच्या भाऊ. आमी खंय गे आसल्या पडोवन आसल्या. हांगा साबार जाणांची म्हाका वळख आसा. खंय गे पडोवन आसले, तांच्या स्वार्थ उद्देशान ती जिवन आसलें. बगार देवान कोणायनी तांच्या माथ्यार हात दवरूं ना. कोणायनी दवरला गी? तुमच्या कोणायनी माथ्यार हात दवरून तुमकां आपण हाडलां गी. आज तुमी आशेन वयल्यात, सोम्याक स्तुती करीचे. कोणी जर तर हांगा आसात जाल्यार मोगाच्या भाऊ भयणीनो, सोम्यान तांकां आपण हाडलें. कोणायन हात दवरूं ना. सोम्याची तान तांकां. सोम्याक जाणा जायचे आनी की चड आमी सोम्या बरी जायचे. सासणीक जिवीत आमी वगडोवन वचो म्हणल्या उद्देशान आयल्यात. देखून ताची कृपा मात्र हें आमी मनान दवरया, ताका स्तुती करया आनी अर्गां दिवया. थँक्यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. स्तोत्र, 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 स्तोत्र. कीर्तन एक वाक्य काढया. कीर्तन 30 कोंगणी अंत वर्स नंबर 4 आणि वर्स नंबर 11 आणि 12 कोंगण्यांत वास. सर्वेस्पराच्या भक्तानो, ताच्या मनाक गितां गाया, ताच्या पवित्र नांवाची स्तुती करा. ताचो राग एक खिणभर, ताची दया सगळी जीणभर. सांज जाताना येता रडणे, पांत्या पारार उल्हासाची बोबाट. अवतीर 11 आणि 12. म्हजो विलाप तुवें नासांत बदलिलाय. कसो बदलिलो काही म्हजो विलाप? नासांत पयलें हांव रडोन आसलो, आतां घालें नासोन आसा. कसो आसा? नासो. पयलें कसो आसलो? म्हजो विलाप ताणें कसो नासान बदलिलो. कितलो संतोष. मागीर म्हजें गोणये वस्तूर काडलाय. म्हजें गोणये वस्तूर काडन उडयलाय. कान उडोवन मागीर घालें आनंदान म्हाका नेसयलाय. आनंदान म्हळ्यार पवित्रत्म्यान म्हाका नेसयलाय. कितलो बरो देव. म्हजें
गोणी वस्तूर कान उडयलां ताणें नाका जाल्लें तें गोणी वस्तर हें सैतानाचेंच जायतें गोणी वस्तूर ताणें कान उडोवन आनंदान म्हळ्यार पवित्रत्म्यान म्हाका नेसयलां उपरांत देखून म्हजें काळीज निरंतर तुजी स्तुती गायता. देखून मुजें हें म्हाका कळ्ळेंच देखून मुजें काळीज निरंतर हरी एका दिसा हरी एका वेळा निरंतर म्हळ्यार थंय तावन वळची जर तूं न्ही कोण पवित्रात्मा रागिद्दार निरंतर हरी एका वेळार हरी एका दिसा रात आनी दीस म्हणले बरी निरंतर कालें करता काय तुजी स्तुती गायता. तुजी स्तुती गायता. सर्वेस्परा म्हज्या देवा, सर्वेश्वरा म्हज्या देवा. देखून आमी आतां ससनाक हांव तुका अर्गां दितां. ससनाक हांव तुका अर्गां दितां. देखून आमी उबे रावन ताका अर्गां दिवया गे ताणें केल्ल्या सर उपकारांक. थँक्यू जीजस. हालेलुया हालेलुया. थँक्यू जीजस. हालेलुया 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 हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीजस. हालेलुया 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 हालेलुया. थँक्यू जीजस. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू जीजस. हालेलुया 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 हालेलुया. ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯೂ ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯೂ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ಕೃಪೆಯೂ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ಕೃಪೆಯೂ ಎಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯೂ ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯೂ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಪಾಪದಿಂದ ಬಿಡಿಸಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಪರಿಶುದ್ಧಗೊಳಿಸಿದ್ದು 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 ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ कृपेयो मोगाच्या भाऊ बहिणीनो थारान आडना इल्लें देवाची कृपा जावन आसा. जर तर तुमकां सोडवण मेळ्ळ्या जाल्यार ती कोणाची कृपा? तुज्या बऱ्या कामा वरवीं न्ही मोगाच्या भाऊ बहिणी देवाच्या दयेन जाल्लें तें काम. देखून आमी सांगया रक्षणे ಹೊಂದಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಸತ್ಯ ಮಾರ್ಗ ಅರಿತಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ರಕ್ಷಣೆ ಹೊಂದಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಿ ಅದ್ದಿಟ್ಟಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ರಕ್ಷಣೆ ಹೊಂದಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಸತ್ಯ ಮಾರ್ಗ ಹರಿತಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ರಕ್ಷಣೆ ಹೊಂದಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಸತ್ಯ ಮಾರ್ಗ ಅರಿತಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು
ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ निन्ना कृपेयो मोगाच्या भाऊ बहिणीनो पवित्र आत्म्याची देणी आसात पवित्र आत्म्याची फळां आसात पवित्र आत्म्याची देणी व्हडलें देणें जानवाय जावन आसा जानवाय कोणें दिल्ली सर्गींची जानवाय जेजू क्रिस्ता मुखांतर देवाची जानवाय जावन आसा जेजू क्रिस्त आनी त्या जानवायेन म्हाका आनी तुका भरलां हें देणें जावन आसा तुम्ही जर तर फळां पळयल्यार पवित्र आत्म्याची फळां मोग संतोष आनंद समाधान हें सगळें आज म्हज्या भितर वळोवन येता म्हज्या कुटुंबांत वळोवन येता जाल्यार हें खंय मेळना मोगाच्या भाऊ भयणीनो कोणें दिल्लें जावन आसा देवाची कृपा जावन आसा पवित्र आत्मा जावन आसा देखून आमी सांगया ಆತ್ಮನ ಬರವು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಫಲವು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಆತ್ಮನ ಬರವು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಫಲವು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಆತ್ಮನ ಬರವು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಫಲವು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಈವರೆಗೆ ಬದುಕಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬಾಳುವುದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಈವರೆಗೆ ಬದುಕಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬಾಳುವುದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ कೃಪೆಯು मोगाच्या भाऊ बहिणीनो निजावन देवा खरगां दिवंक फावो सांपावलो ताच्या पत्रान सांगता म्हाका जियोवचें म्हळ्यार क्रिस्त आनी मोरचें म्हळ्यार म्हाका चड फायदो कित्याक म्हळ्यार हांव खंय वेता म्हज्या क्रिस्ता थंय हांव येता पूण हांवें जिवांत वाचचें एकच उद्देशा खातीर कित्याक ही सताची शुभवार्ता तुमकां सर्वांक दिचें म्हणल्यार एकाच आशेन दुसरी खंयची आशा ना म्हाका एकाच आशेन मोगाच्या भाऊ भयणीनो न्हीज जावन ह्यो एक भावार्थाचो यात्रीक बरी दिसता की बरोवसाचो यात्रीक दिसता की सांग पावलाक तुमी पळयतना हो न्हीज जावन हो जाल्यार बरोवसाचो यात्रीक म्हळ्यार म्हजो आनी तुजो बरोवसो जावन आसतो जेजू क्रिस्त जावन आसा आधार आमच्या बरोवसाचो आधार कोण आमच्या महिमेचो आधार कोण क्रिस्त मोगाच्या भाऊ भयणीनो सगळ्या संवसाराचो महिमेचो आधार जेजू क्रिस्त आनी ताका हांवें वगडोवन वचो म्हणली उद्देश ताका हांवें वगडोवन वचो तोच जावन आसा म्हजो आधार देखून ह्या आशेवन आमी जियोवन आसा हे एक आशेवन आमी जियोवन देवाची स्तुती करया मोगाच्या भाऊ भयणीनो ताका आराधन करया आनी सांगया कित्याक म्हळ्यार शांती सोतो राय जावन आसा आज आमी जायतीं जाणां शांती खातीर हांगा थंय धांवून येता खंडीत शांती खंय मेळना ह्या संवसारान खंयच्या जाग्यार गेल्यार खंयच्या तुमी जाग्याक तुमी वसा खंयच्याय खंय मेळना मोगाच्या भाऊ भयणीनो पगार तुज्या भितर आसल्या जेजू क्रिस्ता थंय ती शांती आसा खंय आसा शांती सोरो आयतो जावन आसा आनी हाका तुवें आपणायचंय शांतीक जाय जाल्यार जेजूक तुवें आपणायचें आनी आमी सांगया शांती ನೀಡಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಸಂತೋಷಗೊಳಿಸಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಶಾಂತಿಯ ನೀಡಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಸಂತೋಷಗೊಳಿಸಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಶಾಂತಿಯ ನೀಡಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಸಂತೋಷಗೊಳಿಸಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು मोगाच्या भाऊ भयणीनो जेजून त्या कुर्सार केल्लें व्हडलें काम कितें जावन आसा म्हळ्यार आम्हा सर्वांक ताणें बक्षिल्लें न्हय
कोणी दुस्मान आसुल्लो गे त्या एक मोर्च्या वेळार जेजू एकच एक उतार सांगता, बापा हे कितें करतात म्हणून न्हे. आनी जेजू नेक्स्ट कान जाता मोरता. म्हळ्यार जेजून म्हाका आनी तुका शिकयल्लें कितें जावन आसा, मोग करूं. कोणा आसो मोग करतल्यांचो न्ही, दुस्मान असो. आज आमकां दुस्मान असो मोग करूं कित्याक जायना वता गे. मोग म्हळ्यार जेजू, हो तुजे भितर आसा. मोग म्हळ्यार कोण? जेजू. मोग म्हळ्यार देव. हो मोग तुजे भितर आसतना मात्र तुका कोणाचो मोग करूं जाता. तुजे दुस्मान कोणी आसात? जर तर जेजूचो पाटलाव कोण करता ताचे दुस्मान कोणी ना. जर तर जेजूचो पाटलाव करता म्हणून जर तर पेल्याक तो बक्षिना जाल्यार तो एक कपटी. आज आमी सगळं करता पूण आमी सांगता आमी क्रिस्तांव, आमी क्रिस्ताचे म्हणटा पूण आमकां पेल्या बोगसूंक जायना. पेल्या विशयांत आमी सिकेल घालता न्हय. कित्याक वता की देवा सोत्मो आमचे थंय ना. देवा सोत्मो आमचे थंय आसल्यार आमी हर एका वेळार आमी कितें करता गे म्हळ्यार सोम्यान चलिल्ली वाट मात्र आमी चलता. एकच आशा, म्हज्या सोम्याक हांवें दुखोवन वचो. कोणाक? सोम्याक. ही स्तुती मात्र न्ही. ह्या वेळार आमी स्तुती गीत गायलें ती मात्र न्ही मोगाच्या बाबतीन. म्हजें जिवीत स्तुतयेचें जाता. रोमाकारांत बरयल्या 12व्या अध्यायान पयलें वाक्य, जिवे आनी क्रियात्मक बलिदान जावन तुका देवाक भेटोवन दिवंक जाता. तुकाच देवाक जिवे आनी क्रियात्मक बलिदान जावन भेटोवंक दिवंक जाता. आज आमकां जायना. आमकां स्तुती करूंक जाता पूण आमचें हांव एक जिवें बलिदान देवाक सोम्या दर खाणगे हे म्हजें जिवीत खाणगे सोम्या म्हणून आमकां सांगूंक जायना जायतल्या जाणां. पूण मोगाच्या भोविनीनो ह्या वर्सा ह्यो एक आमी सांगता कुरपेचो हप्तो न्हय. कुरपेचो हप्तो कुरपा हर एका वेळार आसा पूण देवान आज आमकां परतून एक अवकाश दिला. जर तर आमचे कोणीय आमकां कोणीय दुस्मान नात. आमचो दुस्मान एकलोच कोण? सैतान. आनी आमची रक्तमासाची कूड ताचे विरोध आमचे झूज. ही रक्तमासाची कूड तुका देवाक स्तुती करूंक दिना. संवसार आनी तांतू आसलेलें सगळें देवात हांव तुका पयस करता मोगाच्या भोविनीन. जर तर तुजें फायट हांगा जायचें देखून हें फायट जायचें जाल्यार तुका देवाचो आदार जायचे, देवाचे काकूळ जायचे. देखून आमी मागया आनी सांगया, अभिषेका ಹೊಂದಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಪಡೆದಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು. ಅಭಿಷೇಕ ಹೊಂದಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಪಡೆದಿದ್ದು ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು. ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ, ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು, ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ, ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು, ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು ನನಗೆ, ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜೀಸಸ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯೇಸುವೇ ಸ್ತೋತ್ರ, 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 ಸ್ತೋತ್ರ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜೀಸಸ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah, 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 hallelujah. Bosa.